ही आहे आमच्या मामाच्या गावाकडची सकाळ आणि हे आमच्या मामाचं घर म्हणजेच आजी आजोबांचं घर. लहानपणी आम्ही दिवाळीच्या सुट्ट्याची आणि उन्हाळ्याच्या सुट्टीची इतकी आतुरतेने वाट बघायचो. तेव्हा आलं की हे सगळं भलं मोठं अंगण आमच्या ह्या आवाजाने गुंजलेलं असायचं. सगळ्या लेकरांचा गर्दा असायचा आणि आजी एकच म्हणायची, आपापलं सामान जपा रे, आपापलं सामान व्यवस्थित ठेवा रे. फुलं तोडायचोत, माळी करायचोत, एकमेकांना भांडायचोत, खेळायचोत. तेच बघून परत आमचं बालपण आम्हाला आठवत होतं आणि त्याच आठवणी आम्ही एकमेकांना सांगत, हसत, जपत होतो. आजचं मॉडर्न किचन जरी बनलं असेल तरी ह्या जुन्या किचनला त्याची सर नाही. आमची आजी याच्यावरच आम्हाला चांगले चांगले पदार्थ बनवून खाऊ घालायची आणि आम्हाला छान धंदाकड बनवायची. हे आमचे मोठे मामा. आईची भावबीज चालू होती आणि आमच्यासोबत घेऊन जायच्या आठवणी म्हणजेच फोटो काढणं चालू होतं. इकडं नंद भाऊजांचे फोटो सेशन चालू झाले. एकमेकींना हसवत खेळत आम्ही सगळ्यांना गोष्टी सांगत होतो. मामाच्या मुलीसोबत लहानपणी जेवढे भांडण तेवढंच प्रेम. आज तेच भांडण आम्ही आमच्या लेकरांमध्ये पाहत होतो आणि त्यांचं प्रेमही पाहत होतो. आणि आमच्या घराला जपणारं म्हणजे आमचं मूळ खोड म्हणजे आमचे आजी आजोबा हेच ते. आणि त्यांच्यासोबत ते सगळेजण फोटो काढत होतो आणि आपापल्या आठवणी जपत होतो. आजी आजोबांसोबत फोटो काढणं म्हणजे खूपच आवडणारी गोष्ट. त्यांच्यासोबत बोललो. मग काय आजीचंही पण त्यासोबत फोटो काढणं चालू होतं. हिला बोलव तिला बोलव, तिच्यासोबत फोटो काढ. हीच एक आठवण जी आमच्या हाताला धरून कधी चालत होती, आम्हाला मोठं केलं. तिचा आधी खुर्चीला पकडून चालत होती. मग काय मोठ्यापासून छोट्यापर्यंत सगळ्यांनी आशीर्वाद घेतला आणि जायची ओढ म्हणली की आमच्या आजीचे असे डोळे पाणावले. तरीही जड मन करून ती आम्हाला बाहेर वाट लावायला आली. मग काय मोठे मामा, छोटे मामा, मामी, बाबा, आजी आजोबा, मामाची मुलगी छोटी सगळेजण आम्हाला बाय करत होते. पण जातानाही मन जड होतं कारण मामाच्या घराची ती आठवण, लहानपण सगळं काही जागं करून जात होतं. आम्ही गेलो की ह्या भिंती, फुलं, झाडं, अंगण सगळं काही शांत झालं आणि आजीचं मन म्हणत होतं, माझी गेलेली पाखरं कधी परत येतील, कधी येतील माझ्याकडे, कधी असे रात्रीला जागतील, झोपतील, बोलतील आणि खेळतील. मामाचं घर अशांत करून निघालेलो आम्ही आणि आमचं हे आजो. चला.